केलं की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे शुकदेव गोस्वामींच्या तिथे येण्याने आपली कृतज्ञता व्यक्त करत होते, की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामींसारखे जे अवधूत भक्त असतात ते सामान्यतः राजकुळातील व्यक्तींपासून थोडं अंतर राखून ठेवतात. परंतु परीक्षित महाराजांचा जन्म इतक्या महान कुळामध्ये, पांडवांच्या कुळामध्ये झालेला असल्यामुळे, जे की भगवंतांचे महान भक्त होते, बाकी सारे राजर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी आणि साधू संत त्या ठिकाणी आले आणि त्याचप्रमाणे शुकदेव गोस्वामींचं पण त्या ठिकाणी आगमन झालं भगवंतांच्या कृपेने. आणि परीक्षित महाराज त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात की केवळ अशा महान भक्तांच्या उपस्थितीने मनुष्याचे सर्व जे पातके आहेत, महापातके, ती सुद्धा क्षणभरात नाहीशी होतात. तर आज आपण भगवंतांची इच्छा असेल तर आज आपण हा अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. श्लोक क्रमांक 35 पासून. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अपि मे भगवान प्रीतः अपि मे भगवान् प्रीतः कृष्ण पांडु सुत प्रियः प्रियः पैतृष्वसेय प्रीत्यर्थम तद्गोत्रस्यात् बांधवः. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभुजी. भगवान श्रीकृष्ण पांडवांना अतिशय प्रिय होते. भगवंतांनी आपल्या आते भावंडांना संतुष्ट करण्यासाठी माझाही आपला बांधव म्हणून स्वीकार केला. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. भ्रामक अशा कौटुंबिक जीवनामध्ये आसक्त असणाऱ्या इतर लोकांपेक्षा अनासक्त विशुद्ध भगवत भक्त हा आपल्या कुटुंबाचे हित अतिशय कुशलपणे साधित असतो. सामान्यपणे माणसे आपल्या कुटुंबातच आसक्त असतात. मानवी समाजातील सर्व आर्थिक चढाओढी, उलाढाली यांच्या मागे कौटुंबिक आसक्ती हेच कारण असते. भक्ती मार्गाचा अंगीकार करून आणि भगवत भक्त होऊन आपण आपल्या कुटुंबाची कधीतरी अधिक चांगली सेवा करू शकतो हे अशा संभ्रमित लोकांना माहीत नसते. भगवत भक्तांचे कुटुंबीय, त्यांचे वंशज हे भक्त नसले तरीही भगवंत त्यांना विशेष संरक्षण देतात. प्रल्हाद महाराज भगवंतांचे थोर भक्त होते, परंतु त्यांचा पिता हिरण्यकश्यपू हा तर नास्तिक आणि भगवंतांचा प्रत्यक्ष वैरीच होता. तथापि प्रल्हादांचे वडील म्हणून हिरण्यकश्यपूला मोक्ष प्रदान केला गेला. भगवान इतके दयामय आहेत की ते आपल्या भक्तांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे संरक्षण देतात. भक्ती करण्यासाठी कुटुंबियांना दूर सारावे लागले तरी भगवान त्या कुटुंबियांची सर्व प्रकारे काळजी घेत असतात. त्यामुळे भक्तांना आपल्या कुटुंबाची चिंता करण्याचे कारणच नाही. युधिष्ठिर महाराज आणि त्यांचे भाऊ हे कुंतीचे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे आत्तेचे पुत्र होते आणि आपण त्या थोर पांडवांचा एकुलता एक नातू असल्याचे भगवंतांनी आपल्याला आश्रय दिला आहे हे या ठिकाणी परीक्षित महाराज बोलून दाखवित आहेत. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. जय. धन्यवाद. तर या श्लोकामध्ये आपण महती पाहतो की भगवंतांच्या भक्तांच्या कुटुंबात जन्म घेण्याचे किंवा कोणत्याही प्रकारे भगवंतांच्या भक्तांच्या संबंधित असण्याचे फायदे तिथं सांगितलं जातं की भगवंत केवळ त्या भक्ताची काळजी घेत नाहीत, तर त्या भक्ताच्या संबंधामध्ये जे कोणी व्यक्ती असेल, त्या भक्तांना प्रिय जे कोणी व्यक्ती असतील, केवळ व्यक्तीच नाही तर जे कोणी प्राणी मात्र असतील, भगवंत त्या सर्वांची पण काळजी घेतात. आणि या ठिकाणी श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये उदाहरण देतात प्रल्हाद महाराजांचं. आजच मंदिरामध्ये सकाळी श्रीमद भागवतम चर्चेमध्ये प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेवर तो अध्याय होता आणि त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेने पूर्ण शांत होऊन, प्रसन्न होऊन नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांना सांगतात की हे प्रल्हाद, की माझा जो आविर्भाव होतो तोच वेगवेगळ्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करणं हे पण माझी एक लीला आहे, की मला आवडतं वेगवेगळ्या
व्यक्तींची, प्राणीमात्रांची इच्छा पूर्ण करणं. जसं की शास्त्रात पण सांगितलं आहे की नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनाम यो विदधाती कामान, की भगवंतांचं स्तर कोणता आहे की नित्यो नित्यानाम, अनेक साऱ्या शाश्वत जीवांमध्ये भगवंत हे सर्व शाश्वत आहेत. सर्व शाश्वत आहेत याचा अर्थ बद्ध अवस्थेमध्ये आपण शाश्वत असलो तरी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून जावं लागतं, परंतु भगवंतांना कधीही या चक्रातून जावं लागत नाही. त्याच्यामुळे सर्व शाश्वत जीवांमध्ये ते श्रेष्ठ शाश्वत आहेत. त्यांना कधीच जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून जावं लागत नाही. त्याच प्रकारे नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम, सर्व ज्ञात व्यक्तींमध्ये ते सर्व ज्ञात आहेत. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये काय विचार सुरू आहे हे भगवंतांना सर्व माहिती आहे परमात्मा रूपामध्ये. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम, अनेक साऱ्या जीवांमध्ये ते एक सर्वश्रेष्ठ आहेत. कशामुळे सर्वश्रेष्ठ आहेत? एको बहुनाम यो विदधाती कामान, की विदधाती कामान म्हणजे सर्व प्राणी मात्रांचे जे काही इच्छा आहेत, जे काही अपेक्षा आहेत, त्या सर्व इच्छा पूर्ण करणारे अंततः भगवंत आहेत. असं म्हटलं जातं की उदाहरणार्थ आपण हात वर करायचा म्हटलं तरी यासाठी परमात्म्याची परवानगी आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण ज्या व्यक्तीला कधी अर्धांग वायूचा वगैरे झटका येतो, त्यांनी हात वर करायचं म्हटलं तरी त्याला करणं शक्य नाहीये. का? कारण त्या व्यक्तीची इच्छा आहे, परंतु हरे कृष्ण, त्या व्यक्तीची इच्छा आहे, परंतु भगवंतांकडून किंवा भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे त्याच्याद्वारे ती इच्छा मान्य होत नाहीये. तर अशा प्रकारे शास्त्र सांगतं की सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करणारे असे ते भगवंत आहेत. तर इथे आपण बघतो की फक्त त्या भक्तासाठीच नाही, परंतु त्या भक्ताच्या शिवाय कुटुंबातील इतर सदस्य कदाचित भक्ती मार्गामध्ये नसतील तरी पण भगवंत त्यांची काळजी घेतात. भक्ती मार्गामध्ये नसायचं तर काय, भक्तांचे वैरी जरी असतील, जसं की हिरण्यकश्यपू हे प्रल्हाद महाराजांचे इतका तिरस्कार करायचे. का? केवळ प्रल्हाद महाराजांच्या भक्त असण्यामुळे, की त्यांनी प्रल्हाद महाराजांना ह्या 5 वर्षाच्या मुलाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. वेड्या हत्तींच्या पायाखाली त्यांना दिलं गेलं, उंच कड्यांवरून खाली समुद्रामध्ये फेकलं गेलं. प्रल्हाद महाराजांच्या आत्याचं नाव का? होलिकाच्या मांडीवर ठेवून, होलिका जिला की अग्नीपासून संरक्षण प्राप्त होतं, त्या होलिकाच्या मांडीवर ठेवून अग्नीमध्ये टाकल्या गेलं, विष दिल्या गेलं, विषारी सर्पांच्या सापांच्या खड्ड्यामध्ये ठेवल्या गेलं. इतके सारे आणि वेगवेगळ्या सैनिकांनी धारदार शस्त्रांनी, त्रिशूळांनी प्रल्हाद महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतके सगळे प्रल्हाद महाराजांच्या जीवावर प्रयत्न होऊन पण भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. एवढंच नाही तर आत्ता जो अध्याय इथे भागवतामध्ये चर्चा चालू आहे मंदिरामध्ये, 7वा स्कंद 9वा अध्याय, प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस नरसिंहदेव विचारतात की तुम्ही कृपया काहीतरी मागा, तर प्रल्हाद महाराज कोणतीच अपेक्षा किंवा कोणतीच इच्छा भगवंतांकडून काही पाहिजे म्हणून व्यक्त करत नाहीत. तर नरसिंहदेव तरी म्हणतात की तुमच्यासाठी नाही, माझ्या आनंदासाठी आपण मागा. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की हे भगवंत, की मी व्यापारी नाहीये, की माझी भक्ती मी तुम्हाला देऊन तुमच्याकडून कोणत्या फायद्याची अपेक्षा करणं म्हणजे तर हे देवाणघेवाण झाली, की मी आपल्याला काही देते आणि तुमच्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा करत आहे. तर ही भक्ती नाही झाली, हा व्यापार झाला. तर प्रल्हाद महाराज शब्द वापरतात की मी वानिक नाहीये. वानिक म्हणजे व्यापारी नाहीये, की मी माझ्या भक्तीमध्ये तुमच्याकडून काही अपेक्षा करू. आणि नरसिंहदेव तरी पण प्रल्हाद महाराजांना म्हणतात की तुमच्यासाठी नका मागू, माझ्या समाधानासाठी, माझ्या आनंदासाठी मागा. त्यावेळेस प्रल्हाद महाराज शेवटी काय मागतात नरसिंहदेवांना, की माझे ते वडील ज्यांनी म्हणजे जे की माझ्या भक्ती करण्यामुळे इतका तिरस्कार करायचे आणि ज्यांनी इतक्या साऱ्या वेळेला मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुम्ही मुक्ती प्रदान करा, त्यांना तुम्ही आपली कृपा प्रदान करा.
आणि श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो जो आपण पाहू 10व्या स्कंदामध्ये 18वा श्लोक, 7वा स्कंद 10वा अध्याय, 7वा स्कंद 10वा अध्याय 18वा श्लोक. याच्यामध्ये नरसिंहदेव शब्द वापरतात त्रिसप्तभी. सप्त म्हणजे 7 आणि त्रिसप्तभी म्हणजे 3 वेळा 7 म्हणजे 21, की हे प्रल्हाद, तुम्ही तुमच्या वडिलांसाठी कृपा मागत आहात, परंतु काळजी करू नको की केवळ तुझे वडीलच नाही तर 21 पिढ्या अगोदरच्या पूर्वजांच्या आणि 21 पिढ्या येणाऱ्या ह्या सर्व मुक्त झालेल्या आहेत केवळ आणि केवळ तुझा शुद्ध भक्ती, तू शुद्ध भक्त असल्यामुळे. तर अशा प्रकारे नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांना सांगतात की तुम्ही निश्चिंत राहा की तुमच्या वडिलांची अगोदरच मुक्ती प्राप्त झालेली. त्याचप्रमाणे आपण बाकीच्या काही कथांमध्ये पण श्रीमद भागवतामध्ये वगैरे पाहतो की जसं ध्रुव महाराजांचं उदाहरण, ध्रुव महाराज यांना भगवत भक्तीचा मार्ग दाखवणारे कोण होते प्रभूजीज माताजीज? कुणी दाखवलं त्यांना? भगवत नारद मुनी तर त्यांचे गुरु होते आणि जरूर त्यांनी सांगितलं भगवंतांना प्राप्त करण्याचं. पण नारद मुनींनी पण उपदेश करण्याच्या अगोदर जंगलात अरण्यात जाण्यासाठी कुणी सांगितलं? आईने सांगितलं. सुनीती जी की ध्रुव महाराजांची आई होती, ज्यावेळेस ध्रुव महाराज रडत रडत आले, त्यांची सावत्र आई सुरुचीने त्यांचा अपमान केल्याबद्दल आणि क्षत्रिय प्रवृत्तीचे असल्यामुळं त्यांना तो अपमान सहन झाला नाही. भागवतम सांगतं की जसं की सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर ज्या प्रकारे त्याला त्रास होतो आणि खूप चिडून उठतो तो, त्याच प्रकारे ध्रुव महाराजांना पण त्रास होत होता आणि त्यांचा श्वास वर खाली होत होता. इतका अपमान सावत्र आईकडून झाल्यानंतर. आणि रडत रडत ते आपल्या आईकडे सुनीतीकडे ज्या वेळेस आले तर सुनीतीने त्यांना शांत केलं की हे ध्रुव, तुला, मला माहिती आहे की तुझ्या हृदयाला खूप यातना झालेल्या आहेत तुझ्या सावत्र आईच्या कठोर शब्दांमुळे, पण एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की तिने जे सांगितलं त्याच्यात काही चूक नाहीये. तिने सांगितलं ते खरंच आहे की तुझ्या वडिलांना मी आवडत नाही, त्याच्यामुळे तुला जर वडिलांच्या मांडीवर बसायचंय तर त्या सावत्र आईच्याच पोटातून जन्म घेणं गरजेचं आहे. यामध्ये तिने काही सांगितलेलं चुकीचं नाहीये. आणि ध्रुव महाराजांनी ज्या वेळेस ध्रुव महाराजांचं ते पूर्णपणे त्यांना शांत करू शकत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीये असं ज्यावेळेस त्यांच्या आईने पाहिलं, त्यावेळेस ध्रुव महाराजांना तिने मार्ग दाखवला की कितीतरी साधू संत हे जंगलात जाऊन भगवंतांवर स्वतःचं ध्यान केंद्रित करून भगवंतांना प्राप्त करतात, हे मी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे मी जरी तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसले, परंतु भगवंत सर्व जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत, तर तू त्यांचा आश्रय घे. आणि एवढंच नाही तर ध्रुव महाराजांच्या आईने प्रोत्साहन दिलं त्यांना की तुला वाटत असेल की मी तुझी किती चांगली काळजी घेते आणि जंगलामध्ये तुझी काळजी कोण घेईल, तर त्यावेळेस सुनीती ध्रुव महाराजांना सांगते की माझ्यासारख्या हजारो आईंचं प्रेम, हजारो आईंची माया देण्यासाठी भगवंत सक्षम आहेत. तर तू जर त्यांचा आश्रय घेतला, निश्चित ते कोणत्याही काळजी घेण्यामध्ये कोणती गोष्ट कमी पडू देणार नाहीत. अशा प्रकारे सुनीती ही ध्रुव महाराजांची पहिली गुरु होते. त्याला पथप्रदर्शिका गुरु म्हटलं जातं, ज्यांनी की मार्ग दाखवला भक्तीचा ध्रुव महाराजांना. तर ज्यावेळेस भक्ती मार्गामध्ये परिपूर्णता प्राप्त केल्यानंतर ध्रुव महाराजांना नेण्यासाठी वैकुंठ लोकातून जे विष्णुदूत आहेत ते आले वैकुंठ यान घेऊन. त्यावेळेस ध्रुव महाराजांनी आपल्या आईला आठवलं की ते म्हणाले की मला भगवत भक्तीच्या मार्गावर दाखवणारी माझी आई, तिला विसरून मी कसं जाऊ शकतो भगवत धामामध्ये. आणि विष्णुदूतांनी ध्रुव महाराजांना दाखवलं की तुम्ही आईबद्दल काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये, तुमच्या अगोदर त्या वैकुंठ विमानामध्ये भगवत धामामध्ये परतत आहेत. आणि ध्रुव महाराजांनी आपल्या आईला त्यांच्या पुढे वैकुंठ विमानामध्ये भगवत धामामध्ये जाताना पाहिलं सुनीतीला. तर सांगण्याची गोष्ट अशी की अशा प्रकारे भगवंत एखादा व्यक्ती भक्तीमध्ये जोडल्यानंतर केवळ त्या भक्ताचीच काळजी घेत नाहीत, तर त्याच्या संबंधित जे कुणी आहे, आई, वडील,
बाकीचे प्रियजन जे कुणी आहेत त्या सर्वांना फायदा मिळतो एखादा कुटुंबातील व्यक्ती भक्त झाल्यामुळे. आणि चैतन्य चरितामृत मध्ये तर आपण पाहतो शिवानंद सेन यांचं उदाहरण की बेंगॉलमधून ज्यावेळेस ओरिसामध्ये जगन्नाथपुरीला सर्व भक्त चातुर्मासाच्या सुरुवातीला जगन्नाथ रथयात्रेच्या अगोदर रथयात्रा अटेंड करण्यासाठी आणि श्री चैतन्य महाप्रभूंसोबत चातुर्मास घालवण्यासाठी जगन्नाथपुरीला यायचे, त्यावेळेस त्या भक्तांच्या समूहामध्ये जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये दिंडी जातात वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला, त्याच प्रकारे भक्त बेंगॉलमधून ओरिसाला चालत चालत जायचे. 2-3 आठवडे लागत असतील समजा येण्यासाठी. तर त्या भक्तांच्या समूहामध्ये एक कुत्रा सामील झाला आणि भक्तांसोबत तो पण मार्गक्रमण करायचा रोज जगन्नाथपुरीकडे. आणि जगन्नाथपुरी येण्यासाठी एखादा 2 दिवस पोहोचण्यासाठी बाकी असताना तो कुत्रा गायब झाला आणि शिवानंद सेन यांना काळजी लागली की अरे इतके दिवस तो साऱ्या भक्तांच्या समूहात सोबत होता, अचानक कुठे गेला, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये काळजी लागली. परंतु भक्त ज्यावेळेस जगन्नाथपुरीला जाऊन त्यांनी पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटले की तो कुत्रा श्री चैतन्य महाप्रभू आपला स्नेह त्याला देत होते आणि त्याला रॉ कोकोनट कच्चे नारळ चैतन्य महाप्रभूंनी दिले, आपली कृपा दिली आणि शेवटी तो कुत्रा त्या प्राणी योनीमधून त्याला भगवत धामामध्ये त्याला प्रमोशन त्याला पाठवलं. तर सांगण्याचा हेतू असा की अशा प्रकारे भक्तांच्या संबंधित प्रत्येक व्यक्तीचा प्राणी मात्राचा उद्धार होतो भगवंतांच्या कृपेने. आणि भागवत सांगतं की अशा प्रकारे खरंच जर आपल्याला आपल्या कुटुंबाचं हित चिंतायचं आहे, आपले पती पत्नी मुलं बाळं आई वडील बहीण भाऊ आणि बाकीचे आप्तेष्ट यांचं जर भलं करायचंय तर आपण भक्ती व्यवस्थित चांगल्या प्रकारे भक्त बनलं पाहिजे, जेणेकरून भगवंतांच्या कृपेने आपले प्रियजन पण त्यांचा पण उद्धार व्हावा. आणि प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे भौतिकवादी व्यक्तीपेक्षाही भक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कितीतरी चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. का? कारण ज्या वेळेस या भौतिक जगतामध्ये इंद्रिय भोगाचं सुख हे एखादा व्यक्ती त्याच्या पाठीमागं लागतो, त्याच वेळेस भौतिक चढाओढ, भौतिक कॉम्पिटिशन स्पर्धा ही सुरू होते की मी जास्त इंद्रिय भोग प्राप्त करणार तुझ्यापेक्षा, का अजून चढाओढ करणार किंवा एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. तर भागवत सांगतं की ही जी सर्व भौतिक स्पर्धा आहेत, ज्या एकमेकांवर कुरघोड करण्याची चढाओढ करण्याची जी मानसिकता आहे ती प्राप्त होते ज्यावेळेस आपण भौतिक दृष्टीने कुणा व्यक्तीला आसक्त असतो. की जसं आपण या भौतिक जगात पण पाहतो बऱ्याचदा भावा-भावांमध्ये, भावा-बहिणींमध्ये, नवऱ्या-बायकोंमध्ये, कधी-कधी आई-वडिलांना आणि मुलांमध्ये पण अशा प्रकारचे वितुष्ट निर्माण होते भौतिक स्पर्धेच्या किंवा चढाओढीच्या मानसिकतेतून. परंतु ज्यावेळेस आपण भगवंतांच्या आनंदासाठी आपण एकत्र येतो की मला माझ्या मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे, यामुळे नाही कारण ती माझी मुले आहेत, यामुळे की ती भगवंतांनी माझ्या केअरमध्ये माझ्या काळजीमध्ये दिलेले भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांची मुले आहेत. त्याच्यामुळे आपल्या स्वतःपेक्षाही आपण कितीतरी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांनी आपल्याला काळजी घेण्यासाठी हे जीव आपल्या ताब्यामध्ये दिलेले आहेत या अनुसार. तर अशा प्रकारे भगवंतांच्या आनंदासाठी, प्रसन्नतेसाठी आपण ज्यावेळेस कार्य करतो, त्यावेळेस हे भौतिक स्पर्धा किंवा चढाओढी याची भावना कधी राहत नाही. त्याच्यामुळे भागवत सांगतं की अशा प्रकारच्या भौतिकवादी लोकांपेक्षा भगवत भक्त हे आपल्या कुटुंबियांचा कितीतरी चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतात, सांभाळ करू शकतात. हरे कृष्ण. 1 मिनिट द्या प्रभुजीज माताजीज. तर कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज या मुद्द्यावर? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, आपण बघतो की जेव्हा पण भगवंत एखाद्या व्यक्तीला भगवत म्हणजे भक्तीमध्ये समावेश करून घेतात, तेव्हा भगवंत प्रत्येक ठिकाणी त्याला असं संधी प्राप्त करून देतात की तो व्यक्ती भगवंतांची भक्ती करायला लागेल. म्हणजे जसं साधू संघ वगैरे किंवा पुस्तकं वगैरे वाचण्याचं.
पण एखादा व्यक्ती जर अशा परिस्थितीमध्ये की भगवंतांच्या भक्तीतून विमुक्त व्हायला सुरुवात होते जे भौतिक गोष्टींमध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा भगवंत या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात की तो पुन्हा भक्तीमध्ये याव्या करून. बरोबर आहे. आता आम्ही काल परवाच भक्तिवैभवमध्ये ही गोष्ट चर्चा करत होतो की कशा प्रकारे एकदा एखादा व्यक्ती भक्ती मार्गाला जोडला गेला तर कोणत्या भौतिक लोभामुळे किंवा आसक्तीमुळे कदाचित कधी तो व्यक्ती भगवंतांना विसरेल, परंतु भगवंत त्या व्यक्तीला कधी विसरत नाहीत आणि पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला आठवण करून देण्याचा प्रयत्न करतात की भक्ती मार्गामध्ये त्यांनी एकदा जो भगवंतांच्या सेवेमध्ये आनंद उपभोगलेला आहे त्या आनंदाची आठवण करून देतात, जेणेकरून तो व्यक्ती भगवत भक्तीकडे पुन्हा येण्यासाठी आकृष्ट होईल. तर एकदा भक्तीमध्ये जोडला म्हणजे तो व्यक्ती स्वतः जरी विसरला तरी भगवंत त्याला आठवण करून देतील आणि अंततः भगवत धामात परत आणूनच सोडतील. तर हे भक्तीचं विशेष आहे माताजी, हो ना? तर जसं दोन्ही व्यक्तींसाठी जसं तुम्ही सांगितलं की येशू ख्रिस्तांचे खूप महान शिकवण आहे, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, की आणि अजून एक शिकवण आहे येशू ख्रिस्त, सीक अँड यू शॅल गेट. सीक म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, इच्छा तुमची जर भगवंतांना प्राप्त करण्याची आहे आणि त्या इच्छेनेच भगवंत 10 उपाय तुमच्या समोर मांडतील, त्यांना कसं प्राप्त केलं जाईल, हो ना? तर अशा व्यक्तींचं जे भगवत भक्तीमध्ये येऊ इच्छितात आणि असे व्यक्ती आल्यानंतर पण कोणत्या कारणाने जरी भगवत भक्तीपासून दूर झाले तरी भगवंत काळजी घेतात त्यांची आणि त्यांना पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतात. हो प्रभूजी. हरे हो, कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? आपल्या सर्वांना हे पटत आहे का की कशा प्रकारे आपण भक्ती मार्गाला का घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या प्रियजनांचा, कुटुंबियांचं जर खरंच आपल्याला भलं करायचं आहे तर आपण चांगल्या प्रकारे भक्ती मार्गाचं पालन केलं पाहिजे, जेणेकरून भागवत सांगतं की ते भक्त जरी नसतील आपल्या कुटुंबातील सदस्य तरी पण त्यांचा उद्धार होईल, त्यांना फायदा मिळेल. क्लिअर आहे प्रभूजीज माताजी सर्वांना? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे हो कृष्ण. हो प्रभूजी. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 36. अन्यथा ते व्यक्तगतेर्दर्शनम् अन्यथा ते अव्यक्तगते दर्शनम् दर्शनम् अन्यथा ते अव्यक्तगतेर् अन्यथा ते अव्यक्तगतेर् दर्शनं न कथं नृणा दर्शनं न कथं नृणाम् कथं नृणाम् नितरां म्रियमाणानां नितरां म्रियमाणानां संसिद्धस्य वनीयसः. संसिद्धस्य वनीयसः. वनीयस. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. अन्यथा म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेविना सामान्य माणसासाठी ज्यांचे कार्य अज्ञात आहे त्या तुमच्या सारख्या संसिद्ध पुरुषाचे आमच्या सारख्या मरणोमुखांच्या भेटीसाठी येथे स्वेच्छेने प्रकट होणे कसे शक्य झाले असते. तात्पर्य: परीक्षित महाराज महान भगवत भक्त असल्याने भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेनेच महर्षी शुकदेव गोस्वामी त्यांना भागवत संदेश देण्यासाठी स्वेच्छेने तेथे उपस्थित झाले. आध्यात्मिक गुरु आणि भगवान यांच्या कृपेनेच भगवंतांच्या प्रेममय सेवेच्या सार तत्वापर्यंत पोहोचता येते. आध्यात्मिक गुरु जीवनाचे परम सार्थक करण्यात सहाय्य करणारा भगवंतांचा प्रत्यक्ष प्रतिनिधी असतो. अर्थातच ज्याला प्रत्यक्ष भगवंताकडून अधिकार प्राप्त होत नाही तो आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. श्रील शुकदेव गोस्वामी हे अधिकृत गुरु होते आणि परीक्षित महाराजांकडे जाऊन भागवताचा उपदेश करण्याची प्रेरणा त्यांना साक्षात भगवंताकडूनच मिळाली होती. जर भगवंतांनी आपला प्रतिनिधी पाठवण्याची कृपा केली तरच जीवांना यशाची परिसीमा गाठता येते आणि ते भगवतधामी जाऊ शकतात. भगवंतांच्या प्रामाणिक प्रतिनिधीची भेट घडलीच तर त्या जीवाचे वर्तमान शरीर सोडल्यानंतर भगवतधामात जाणे निश्चितच असते. अर्थात हे त्या भक्ताच्या तळमळीवरही अवलंबून आहेच.
भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची अगदी बारीक सारीक हालचाल सुद्धा त्यांना कळते. जीवाला भगवत प्राप्तीची आंतरिक तळमळ लागली आहे असे असे जा असे जा जाणवताच भगवान आपल्या अधिकृत प्रतिनिधीला त्यांच्याकडे पाठवून देतात. अशा प्रकारे प्रामाणिक भक्ताला भगवत प्राप्तीचे आश्वासन मिळते. निष्कर्ष असा की प्रामाणिक गुरूंचे सहाय्य प्राप्त करणे म्हणजे स्वतः भगवंताकडून प्रत्यक्ष सहाय्य प्राप्त करणेच आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं की बाय द मर्सी ऑफ गॉड वन achieves Guru and by the mercy of Guru one achieves God. की भगवंतांच्या कृपेने एखाद्या व्यक्तीला गुरूंची प्राप्ती होते आणि त्या गुरूंच्या कृपेने त्या व्यक्तीला अंततः भगवंत प्राप्त होतात. त्याच्यामुळे जसं की आता माताजींनी विचारलं की एखाद्या व्यक्तीला खरंच जर इच्छा असेल भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी, भगवत भक्तीचं पालन करण्यासाठी, तर अशा प्रामाणिक आणि गंभीर जो भक्तीमध्ये गंभीर आणि प्रामाणिक व्यक्ती आहे त्याला मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत जरूर आपल्या प्रमाणित म्हणजे ऑथोराइज्ड प्रमाणित भक्ताला अशा व्यक्तीला मदत करण्यासाठी पाठवतात. जसे की आपण पाहतो की ध्रुव महाराजांना मदत करण्यासाठी नारद मुनी आले. प्रल्हाद महाराजांना उपदेश करण्यासाठी ते आईच्या पोटात असताना नारद मुनींनी कयादूला उपदेश केला, जो की प्रल्हाद महाराजांनी पोटात असताना ऐकला आणि भगवंतांचे महाभागवत म्हणून जन्माला आले. तर सांगण्याची गोष्ट अशी की प्रत्येक व्यक्ती जो भगवंतांना जाणण्यासाठी उत्सुक आहे, आतुर आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला भगवंत मदत करण्यासाठी खूप साऱ्या मदती पाठवतात. त्यातली त्यात विशेष मदत असते भगवंतांच्या प्रमाणित भक्तांचा सहवास. तर अशा प्रकारे सांगितलं जातं की जे व्यक्ती भगवंतांकडून प्रमाणित आहेत, इथे दिलेलं आहे, अर्थातच ज्याला प्रत्यक्ष भगवंतांकडून अधिकार प्राप्त आहे तोच व्यक्ती आध्यात्मिक गुरु होऊ शकतो. म्हणजे कोणीही व्यक्ती गुरु होऊ शकत नाही जोपर्यंत भगवंतांनी त्याला प्रमाणित केलं नाही, ऑथोराइज केलेलं नाही. तर शुकदेव गोस्वामी हे पण भगवंतांचे असेच शुद्ध भक्त आणि प्रतिनिधी. यांना भगवंतांनी पाठवलं आपले दुसरे शुद्ध भक्त परीक्षित महाराज यांना कृष्ण कथा सांगण्यासाठी, उपदेश सांगण्यासाठी, जेणेकरून ते भगवत धामात जाण्यासाठी तयार व्हावेत. तर अशा प्रकारे ज्यावेळेस भगवंत मदत पाठवतात त्या मदतीची पूर्ण दोन्ही हाताने त्या मदतीचा स्वीकार करणे आणि त्याचा पूर्ण लाभ घेणे आपल्या जीवनामध्ये खूप खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण इच्छा केली, भगवंतांनी मदत पाठवली, परंतु त्याचा जर आपण लाभ नाही घेतला तर काही उपयोगाचं नाहीये. त्याच्यामुळे भागवत इथे सांगतं की जर आपल्याला भगवंतांकडून मार्गदर्शन प्राप्त करायचंय, उपदेश प्राप्त करायचा आहे, तर सामान्यतः तो उपदेश, आपली तर एवढी पात्रता नाही की भगवंत स्वतः प्रत्यक्षात आपल्या समोर अवतरित होऊन आपल्याला उपदेश करतील, परंतु त्यांनी पाठवलेले जे त्यांचे प्रतिनिधी आहेत, शुद्ध भक्त आहेत, गुरु जे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपलं जीवन समर्पित करणं म्हणजेच भगवंतांकडून प्रत्यक्षरित्या मार्गदर्शन प्राप्त करण्यासारखंच आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 37. आता येणाऱ्या दोन श्लोकांमध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारत आहेत आणि ह्या प्रश्नांचं उत्तरच राहिलेलं सर्व श्रीमद भागवत आहे. भागवताचे राहिलेले स्कंद या 2 प्रश्नांचे उत्तर आहेत. तर त्याच्यापैकी पहिला प्रश्न आपण पाहू. श्लोक क्रमांक 37. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. सर्वथा. हरे कृष्ण. सुषमा माताजींनी हात वर केला होता. माताजी, तुम्हाला वाचायचंय का? हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्ही
तुम्ही सर्व थोर संतांचे आणि भक्तांचे आध्यात्मिक गुरु आहात. मी आपणाकडे अशी याचना करतो की सर्व लोकांकरिता आणि त्यातही विशेष करून मरणासन्न व्यक्तीकरिता जीवनाचे परिपूर्णत्व प्राप्त करण्याचा शाश्वत मार्ग कोणता ते आम्हास सांगावे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी यांचे द्वारा. जीवनाच्या परिपूर्णत्वाविषयी प्रामाणिक जिज्ञासा असल्याविना आध्यात्मिक गुरुची भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. गुरु म्हणजे घराची शोभा वाढविणारी वस्तू नव्हे. सामान्यतः भौतिकवादी लोक विनालाभ एखादा तथाकथित गुरु करून ठेवतात. असा दांभिक गुरु आपल्या शिष्याची खोटीच खुशामत करतो आणि शेवटी गुरु शिष्य दोघेही निसंशय नरकात जातात. परीक्षित महाराज सुयोग्य शिष्य आहेत. त्यांनी सामान्य माणसाच्या विशेषतः मरणोन्मुख माणसाच्या हितासाठी अगदी मूलभूत असे प्रश्न उपस्थित केले आहेत. परीक्षितांनी येथे उपस्थित केलेला प्रश्न भागवतातील प्रतिपाद्य विषयाचा आधारच आहे. त्यांचे महान गुरु किती चातुर्याने उत्तर देतात ते आपण पाहूया. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे परीक्षित महाराज काय प्रश्न विचारत आहेत? दोन प्रश्न एका प्रश्नामध्ये विचारत आहेत, दोन सब प्रश्न, सब क्वेश्चन्स. त्यांचं आहे की सामान्य लोकांसाठी जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी शाश्वत मार्ग कोणता, काय कार्य करायला पाहिजे, कोणतं कर्तव्य करायला पाहिजे जेणेकरून जीवनामध्ये परिपूर्णता अशा सामान्य मनुष्यास प्राप्त होईल. आणि त्यातली त्यातही अशा व्यक्तीसाठी जो की मृत्यूला लवकरच समोर जाणार आहे, मरणासन्न आहे, मृत्यू उन्मुख आहे, अशा व्यक्तीसाठी त्यांनी जीवनात परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे. तर हे प्रश्न खूप खूप महत्वाचे आहेत आणि श्रील प्रभुपाद पुढे चालून सांगतात, विशेषतः या प्रश्नामधला जो दुसरा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. कोणता भाग आहे तो? की एका मरणासन्न व्यक्तीसाठी जो की मृत्यूच्या समीप आहे, जीवनातलं सर्वश्रेष्ठ कर्तव्य कोणतं आहे. तर हा प्रश्न मी मागच्या वेळेस पण विचारला होता की असा कोणता व्यक्ती आहे प्रभूजीच माताजीच जो की मृत्यूच्या समीप आहे. म्हणजे हा प्रश्न कुणासाठी लागू पडतो? सर्वच जण. प्रत्येक व्यक्तीसाठी, सर्वच जणांसाठी. का? कारण आपल्यापैकी कुणालाही माहित नाही की मृत्यू कधी येणार आहे. जसं की एक हुशार व्यक्ती, हुशार विद्यार्थी, तो नेहमी परीक्षेसाठी तयार राहतो आणि मृत्यू ही अशी परीक्षा आहे जी कुणालाच टळणार नाहीये आणि कधी येईल हे कुणालाच सांगता येणार नाहीये. त्याच्यामुळे एका प्रामाणिक आणि गंभीर विद्यार्थ्याचं काम आहे की स्वतः नेहमी अभ्यास करून तयार राहणं त्या परीक्षेसाठी, ज्याचा पेपर कधीही येऊ शकतो आणि येणार हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे हा जो प्रश्न आहे परीक्षित महाराजांचा, हा खूप खूप सर्व लोकांसाठी महत्वाचा प्रश्न आहे की मृत्यूला समोर जाणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वश्रेष्ठ कार्य कोणतं, ज्या कार्याने तो व्यक्ती जीवनाच्या परिपूर्णतेला प्राप्त करू शकेल. हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न विचारतात परीक्षित महाराज पुढच्या श्लोकामध्ये. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. आपल्या सर्वांना ही गोष्ट पटत आहे का की हा प्रश्न का महत्वाचा आहे? सामान्य जर भौतिकवादी लोकांना जर सांगायला गेलं तर ते काय म्हणतात की तुम्ही एवढं निगेटिव्ह विचार का करता, की आत्ता तर जीवन व्यवस्थित आहे ना, आत्ता तर हातपाय व्यवस्थित चालू आहेत ना, मग आपण बेग बॉरोवर स्टील बट एन्जॉय. म्हणजे जसं की इंग्रजीमध्ये खूप सारे असे भौतिकवादी लोक, त्यांच्या काही म्हणणं प्रसिद्ध आहेत, लिव्ह लाईफ किंग साइज, की आत्ता काही काळापुरतं जरी आपण भौतिक आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला, जर हा भौतिक आनंद चुकीच्या पद्धतीने उपभोगत असू तर यमराजाचे दंडे हे मिळणं बिलकुल निश्चित आहे. तर याच्यापेक्षा चांगलं आहे की आपण शाश्वत आनंदासाठी प्रयत्न करणं चांगलं आहे, जो की कधीही संपणार नाही आणि त्यापासून आपल्याला कोणतेही जे चुकीचे फळं जे आहेत, कर्मफळं, ते प्राप्त होणार नाहीत. अशा प्रकारच्या शाश्वत आनंदासाठी व्यक्तीने प्रयत्न करायला पाहिजे. की आत्ता भक्ती वैभवमध्ये आम्ही एक खूप सुंदर श्लोक पाहिला काल परवाच, तो एकदा श्लोक आपल्या सर्वांना दाखवू. कृपया हा श्लोक आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा.
तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो न लभ्यते यद् भ्रमताम् उपर्यदः न लभ्यते यद्भ्रमतां पर्यथः तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखम् लभ्यते दुःखवदन्यतः सुखम् दुःखवदन्यतः सुखम् कालेन सर्वत्र गभीररंहसा कालेन सर्वत्र गभीररंहसा. गभीरहंसा तर या श्लोकामध्ये सांगितलंय तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो. कोविदो म्हणजे खरंच जो बुद्धिमान व्यक्ती आहे, ज्याला कळतं की कोणती गोष्ट शाश्वत आहे, कोणती गोष्ट नश्वर आहे, असे बुद्धिमान व्यक्ती त्याच्यामुळे अशा सुखासाठी प्रयत्न करत नाहीत. कशा प्रकारच्या सुखासाठी? भौतिक सुखासाठी, जे की ह्या पृथ्वीवर आणि सर्व खालच्या ग्रहांमध्ये आणि स्वर्गलोकामध्ये पण उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहे. ते अशा शाश्वत सुखासाठी प्रयत्न करतात, जे की सर्वात खालच्या ग्रहांपासून ते ब्रह्मलोकापर्यंत या भौतिक जगामध्ये उपलब्ध नाहीये. अशा शाश्वत सुखासाठी असे बुद्धिमान लोक प्रयत्न करतात. न लभ्यते यत् भ्रमता. भ्रमता म्हणजे फिरणे. कुठून कुठपर्यंत फिरणे? उपर्यदः. उपर्यद म्हणजे खालच्या लोकांपासून ते ब्रह्मलोकापर्यंत, सर्वश्रेष्ठ लोकापर्यंत जरी आपण फिरत बसलो तरी अशा प्रकारचं शाश्वत सुख हे उपलब्ध नाहीये. अशा शाश्वत सुखासाठी बुद्धिमंत लोक प्रयत्न करतात. आणि अशा भौतिकवादी नश्वर सुखासाठी ते प्रयत्नशील नसतात, जे की म्हणायला तर सुख आहे, परंतु ते अंततः काय देतं? दुःख देतं. तल्लभ्यते दुःख वदन्यत सुखम. असं भौतिक सुख जे की सांगायला तर सुख आहे, परंतु अंततः आपल्या दुःखाचंच कारण बनतं. अशा नश्वर सुखासाठी कोविद बुद्धिमान व्यक्ती हे प्रयत्नशील नसतात. कशामुळे प्रयत्नशील नसतात? कालेन सर्वत्र गभीर रंहसा. कारण हे भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाहीये. ज्या प्रकारे आपल्याला भौतिक दुःख न मागता प्राप्त होतात, भौतिक सुख जे आपलं ठरलेलं आहे, भगवंतांनी जी मात्रा आपल्याला दिलेली आहे, ती मात्रा ज्या प्रकारे दुःख न मागता प्राप्त होतं, ते भौतिक सुखाची मात्रा पण न मागता प्राप्त होईल, जे ठरलेलं आहे ते. आणि याच्या उलट आपण जर खूप जास्त प्रयत्न करून ते सुख वाढवून घेण्याचा प्रयत्न केला, भौतिक सुख, तर त्या वाढवून घेतलेल्या मात्रेमध्ये जे सुख प्राप्त होईल त्याच्या अनुसार आपल्याला भौतिक दुःख पण भोगावं लागेल. जसं की खूप सारे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील आत्ताच्या जगात. उदाहरणार्थ आधीच्या काळामध्ये आपल्या वडिलांच्या, आजी आजोबांच्या काळामध्ये एअर कंडिशनर वगैरे त्यांच्यासाठी काही नव्हते आणि रोगांचं प्रमाण पण साधारण होतं. त्यांना काय असे आजकाल जसे तरुण लोकांपासून काही ना काही विकार चालू राहतात, ब्लड प्रेशर असो, शुगर असो, हाय बीपी, लो बीपी, अशा प्रकारचे जे विकार आहेत ते आधीच्या काळामध्ये नव्हते. तर असं सांगितलं जातं की थोडीशी गरमी राहिल्याने जेणेकरून आपल्या शरीरातले जे टॉक्सिक सबस्टन्सेस, जे की न लागणारे घटक आहेत, ते आपल्या घामाद्वारे शरीरातून बाहेर सोडले जावेत. त्याच्यासाठी घाम येणं खूप आवश्यक आहे. परंतु दिवस रात्र जर आपण वातानुकूलित याच्यामध्ये बसलो, एअर कंडिशन स्थितीमध्ये बसलो, तर ते शरीराचे जे छिद्र आहेत, रंध्र आहेत, ते बंद पडतात. त्याच्यातून घामाचं उत्सर्जन होत नाही आणि शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते पण आपल्या शरीरातच राहतात, बाहेर पडत नाहीत आणि वेगवेगळ्या रोगांचं कारण ठरतात. म्हणजे कोणतंही भौतिक सुख एका प्रमाणाच्या बाहेर जाऊन घेण्याचा जर प्रयत्न केला तर शास्त्र सांगतं आपल्याला काय भोगावं लागेल, त्याच्यासोबत दुःख पण भोगावं लागेल. आपल्या सर्वांना ही गोष्ट पटते का प्रभूजीज माताजीज? कामापेक्षा, जे ठरल्यापेक्षा जास्त जर आपण मात्रेमध्ये भौतिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, केवळ ते सुख नाही येणार, त्याच्यासोबत खूप सारे डोकेदुखी पण येतील. पटतं का आपल्याला प्रभूजीज माताजीज? हो प्रभूजी. हो. त्याच्यामुळे हिंदीमध्ये प्रश्न विचारायचा होता एक हा विचार. हा हा माताजी बोला ना.
हरे कृष्ण. प्रभूजी, आपण हे सर्व आता आपण आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने हे सर्व माहीत झालं. आणि आता तुम्ही असं म्हटलं तसं की भौतिक सुख घेत राहतात मनुष्य. पण आपण जेव्हा भोवताली असं आपण करतो किंवा सांगतो, तेव्हा त्यांचं असं मत असतं की जेवढं मनुष्य जीवन आहे तेवढं जगून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे नाही करायचं, ते नाही करायचं. सुख येवो अथवा दुःख येवो, ते आपण जगलं पाहिजे व्यवस्थितपणे. आणि हे काय मग असं जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मग पाहू, असं अशा पद्धतीने मग आपण त्यांना जेव्हा फार विश्लेषण करून सांगायला फार वेळ जातो. मग त्याच्यात थोडक्यात अगदी 1-2 ओळीत आपल्याला काय सांगता येतं याबद्दल? तर की आपल्याला भरपूर माहीत आहे, परंतु 1-2 ओळीमध्ये जास्त वेळ न सांगता 1-2 ओळीमध्ये काय सांगता येईल? तर सर्वात आवश्यक आहे माताजी, अगोदर गोष्ट, की ही जी मानसिकता आहे, की हे भौतिक जगत आपल्याला जीवन एकदाच प्राप्त झालं आणि जोपर्यंत आहोत तोपर्यंत आनंदाचा लाभ घेत राहा, ही एका नास्तिक नास्तिकपणाचं एक लक्षण आहे. आणि असे चार्वाक नावाचे मुनी होऊन गेले, ज्यांनी ही ही म्हण सांगून गेले, ती मी शोधायचा प्रयत्न करतोय, की यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य गमनम कुतो भवेत. की जोपर्यंत आपण हे जीवन भौतिक जीवन जगत आहोत तोपर्यंत सुखात जगू. आणि ऋण म्हणजे कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल, परंतु तूप खाऊन सुखात जगू. आणि भस्मीभूतस्य देहस्य, कारण मृत्यूनंतर हा देह हा भस्म होणारच आहे. त्याच्यामुळे पुन्हा जन्म मिळेल हे कुणी पाहिलंय, असं भौतिकवादी लोकांचं मत असतं. परंतु शास्त्र आपल्याला असं सांगत नाहीत, भगवद्गीता आपल्याला असं सांगत नाहीत. भगवद्गीता सांगते की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. की हे भौतिक जगातला मृत्यू झाल्यानंतर जो व्यक्ती मृत्यू पावतो त्याच्यासाठी जन्म हा निश्चित आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना सांगण्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांना एका जीवाच्या आत्म्याच्या शाश्वतपणाविषयी जाणणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत ते जीवाच्या शाश्वत याच्याबद्दल जाणत नाहीत, की जीव हा शाश्वत आहे, शरीर भौतिक गोष्टी ह्या नश्वर आहेत. हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे, ABCD आहे, अ ब क ड आहे. तर हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाकीचे कोणतेही आपले उपदेश त्या व्यक्तीच्या कानात जाणं हे खूप कठीण आहे. आणि हे पण जाणण्यासाठी थोडीशी तरी श्रद्धा, सुकृती असणं आवश्यक आहे. जर ती सुकृती नसेल तर सर्वात अगोदर आपण त्यांना ती सुकृती निर्माण करणं आवश्यक आहे. त्यांना प्रसाद देऊन, त्यांना कधी मंदिरामध्ये घेऊन जाऊन, त्यांना कोणत्या भक्तांच्या संपर्कात आणून एखाद्या सेवेमध्ये जोडून. आणि अशा प्रकारच्या जाणत्या किंवा न जाणत्या स्थितीमध्ये ज्यावेळेस भगवत भक्तांना किंवा भगवंतांना कोणती सेवा अर्पण करतील ते, त्यानंतर त्यांना सुकृती प्राप्त होईल तुमच्याकडून 4 शब्द ऐकून घेण्याची. तर सर्वात अगोदर आपण अशाच व्यक्तीला प्रचार प्रसार करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये ती ऐकून घेण्याची भावना आहे. आणि ती ऐकून घेण्याची भावना नसेल तर कमीत कमी तुम्ही त्यांना प्रसाद देण्याचा प्रयत्न करा, की तुम्ही काही भगवद्गीता वाचू नका, काही ऐकू नका, किमान हा प्रसाद ग्रहण करा. कधी मंदिरात घेऊन जा, तिथं त्यांना प्रसाद प्रचूर मात्रेमध्ये घेऊ द्या. जेणेकरून हळूहळू त्यांचं हृदय तयार होईल हे भगवद्गीतेचे किंवा भागवताचे 4 शब्द ऐकून घेण्यासाठी आणि मग जीवन परिवर्तन करण्यासाठी. ठीक आहे माताजी. तर आपण किमान आपण आपल्या स्तराला तरी माहिती पाहिजे की ही जी प्रवृत्ती आहे ती भौतिकवादी प्रवृत्ती आत्ताची नाहीये. अधिक म्हणजे पहिल्या काळामध्ये पण असे काही ऋषी वगैरे उपस्थित होते, जे की असे भौतिकवादी विचार ठेवायचे. त्यांचेच अनुयायी आहेत, जे की हे भौतिकवादी विचार ठेवतात, की आजचं आज बघू, उद्याचं उद्या बघू, आज आनंद उपभोगू. ठीक आहे सुषमा माताजी? हो माताजी. हरे ठीक. कृष्ण प्रभूजी, समजलं. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर आपण राहिलेले 3 श्लोक पण पाहू. कुणाला वाचायचंय का? प्रभूजीच माताजीच आपण भाषांतर वाचू.
मी वाचू हरे प्रभूजी. प्रभूजी वाचू. हा योजना माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. हा हा माताजी प्रभू. प्रभूजी 39 ना? हा 38. 38. हा. प्रभू कृपा करून मला हे सांगा की मनुष्याने काय श्रवण करावे, कोणाचा जप करावा, कोणाचे स्मरण करावे आणि कोणाची उपासना करावी, तसेच काय करू नये हे देखील सांगावे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं, परीक्षित महाराज विचारतात की सामान्य माणसाने आणि मृत्यूच्या समीप आहे अशा माणसाने जीवनातली परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी त्याचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य कोणतं असावं, तो होता पहिला प्रश्न. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये परीक्षित महाराज म्हणतात की आपण काय श्रवण करायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, काय स्मरण करायला पाहिजे आणि काय स्मरण नाही करायला पाहिजे, काय श्रवण नाही करायला पाहिजे, काय नाही बोलायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी सांगा. म्हणजे डूज आणि डोंट्स, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर या दोन्ही प्रश्नांना लक्षात ठेवा. पुढच्या अध्यायामध्ये याचे उत्तर आपल्याला प्राप्त होतील शुकदेव गोस्वामींकडून. तर प्रभूजीच माताजीच, मला वाटलं होतं आज आपण संपू, पण अजून 2 श्लोक बाकी आहेत आणि मला गडबड नाही करायची. आपण पुढच्या वेळेस पाहू. आत्ता मंदिरामध्ये एक प्रोग्राम पण आहे. तर कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच आज आपण केलेल्या चर्चेबद्दल अजून? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी हरे कृष्ण. माझा वैयक्तिक प्रश्न आहे प्रभूजी. हा. म्हणजे आता आपल्याला जर घरात कोणी व्यक्ती मेलं, म्हणजे लगभग सासऱ्यांचे काकाचे पत्नी, बरं. तर त्याचं सुतक किती दिवस करायचं आणि ते आपण करायचं की नाही करायचं हे मला सांगाल का? सूतक हे सामान्यतः जे की आपल्या भावकीतील आहेत, म्हणजे त्याच तुमच्या कुटुंबाशी संबंधित, कुटुंबाशी म्हणजे विशेषतः वडिलांच्या बाजूने, तर तो कालावधी ठरलेला असतो. काय 7, 10, 14 दिवसांचं वेगवेगळे लोक करतात. परंतु त्या सूतकाच्या काळामध्ये पण असं नाही की आपण आपल्या कृष्ण भावनेच्या संबंधित जे काही कर्तव्य आहेत, विशेषतः कृष्ण नामाचा, हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचं जे कर्तव्य आहे, त्याला आपण टाळू नये. ते त्याच्यामध्ये पण करू शकतो. अशुभातल्या अशुभ काळ पण शुभ होऊन जातो ज्यावेळेस आपण भगवंतांचं नामस्मरण करतो. त्याच्यामुळे ते टाळायला नको. आणि भगवद्गीता, श्रीमद भागवत पण ऐकणं किंवा वाचणं याच्यामध्ये याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये. की फक्त भगवंतांच्या अर्च विग्रहाच्या संबंधित ज्या सेवा आहेत त्या तेवढे दिवस आपण दुसऱ्या कुणी जर करू शकलं तर चांगलं आहे. ठीक आहे. तर एक फॅमिली ट्रेडिशन म्हणजे कौटुंबिक जिम्मेदारी किंवा ट्रेडिशनला आपण काय म्हणतो, रीतिरिवाज म्हणून आपण पाळू शकतो. परंतु कृष्ण भक्ती करणाऱ्या व्यक्तीसाठी हे मॅन्डेटरी आहे का, कंपल्सरी आहे का, तर याचं उत्तर नाहीये. पण एक सामाजिक बांधिलकी आणि आपल्या घरातल्या रीतिरिवाज म्हणून आपण करू शकतो, आपल्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेत राहत. ठीक आहे माताजी. मग प्रभूजी आपण कृष्णांना भोग वगैरे पाणी काही देऊ नाही शकत का? तिथले देऊ फुलं शकतो. वगैरे? भगवंतांची सेवा ही सर्वात महत्वाची आहे. जर दुसरा कोणी व्यक्ती नसेल जो की तो सेवा करू शकत असेल, तर भगवंतांना पाणी वगैरे भोग जरूर अर्पण करायला पाहिजे. ठीक आहे. हेच काय तर माताजींच्या त्या काळामध्ये, महिन्याच्या काळामध्ये पण बऱ्याचदा असा प्रश्न विचारतो की माताजी भोग वगैरे अर्पण करू शकतात का भगवंतांना? तर सामान्यतः जर कोणी दुसरा व्यक्ती घरातले करू शकत असेल, मुलगा, मुलगी किंवा पती, तर त्यांनी केलेलं चांगलं. पण जर कुणी नसेल दुसरं जे की हे भगवंतांना सेवा अर्पण करू शकेल, तर ती सेवा जास्त महत्वाची. तर कोणताही काळ असो, हे जरूर करणं आवश्यक आहे, भगवंतांना भोग अर्पण करणं. ठीक आहे माताजी. आणि किती पिढीपर्यंत करायचं प्रभूजी हे? जसं आपले आजल सासरेपर्यंत की त्यांच्या भावापर्यंत? जनरली असं सांगितलं जातं की आपल्या वडिलांपासून दुसऱ्या पिढीपर्यंत नाहीये. आणि त्या दुसऱ्या पिढीपर्यंत पण जर आपण कृष्ण भावनेतील आपल्या कर्तव्यांचं व्यवस्थित पालन करत असेल, तर हे मॅन्डेटरी ॲज सच नाहीये, भक्ती जर व्यवस्थित करत असू तर. ठीक आहे. परंतु जस्ट आपलं एक कर्तव्य आणि त्यांच्याविषयी आपला आदर व्यक्त करण्यासाठी
हे करू शकतो आपण जर आपली कृष्ण भावनेतील कर्तव्य सेवा ह्या अफेक्ट होत नसतील तर. ठीक आहे माताजी. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी हरे कृष्ण. हे विठ्ठलाचा अवतार हा कोणत्या युगातला आहे? कलियुगातला आहे का द्वापार युगात? हे मला एक्झॅक्ट पाहावं लागेल, परंतु भगवंत स्वतःच आहेत, कारण रुक्मिणी देवी आहेत त्यांच्यासोबत. तर मला ह्याच्या सोबत थोडी माहिती काढावं लागेल प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. आणि रतिरूपा माताजी, तुम्ही हो. पण लक्षात ठेवा उद्या पण एकदा शेअर करण्याचं कार्तिक महिन्याबद्दल. हो ठीक हो आहे. हो प्रभूजी. हो. क्लास आणि काही कार्तिक महिन्याचं महत्व त्याचे पण काही ओके व्हिडिओ आपण मार्गदर्शन पर शेअर करू शकतो. ओके ओके प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, हिरण्यक्ष आणि वराहाचं युद्ध झालं ते सत्ययुगातलं. प्रल्हाद महाराज पण त्याच युगातले, प्रल्हाद तेव्हाच महाराज आहे पण ना सत्य. हिरण्यकश्यप? हो हो हिरण्यकश्यपू पण ते सत्ययुगातले ना? हो हो माताजी. ओके ओके. थँक्यू हरे प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे